नमस्कार मित्रांनो, मी किती नंबर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत दुधानी वॉटरफॉल पाहायला, जे की इथं नवीनच एक वॉटरफॉल आहे जो मी बघितला आता. तर आम्ही तिथे जाणार आहोत. तर त्याआधी तुम्ही बघू शकता, हे आजचं वातावरण पण खूप चांगलं आहे मित्रांनो, आणि हे जे तुम्ही दृश्य बघू शकता ते तर त्यापेक्षा चांगले आहे. आणि आता थोड्याच वेळात आम्ही वॉटरफॉलकडे पोचणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, हा हायवे खरंच खूप सुंदर आहे. आता आम्ही या गावाकडे आलो आहोत मित्रांनो. तर आता इथून 1 किलोमीटर अंतरावर तो वॉटरफॉल आहे असं आम्हाला येथील स्थानिक लोकांनी सांगितलं. तर आता इथून आम्हाला थोडंसं जावं लागेल अंदर. झाडझुडपं दिसत आहे पण वॉटरफॉल अजून दिसला नाही आहे. आता त्यांनी सांगितलं, आम्ही पण पहिल्यांदाच इथं आलो. आता गामीत काय होते तर, आणि इथं दूरपर्यंत कोणी दिसत पण नाही आहे दुसरं. खरंच आम्ही आता बरोबर रस्त्यावर आहो की नाही हेच बरोबर समजत नाही आहे. आता सिमेंटचा रोड लागला आहे, डांबरी रोड संपला आहे. आता थोड्याच वेळात होऊ शकते, पण इथं कोणी दिसत नाही आहे, ते एक नवलची गोष्ट आहे. आता यासमोर आपली गाडी जाणार नाही आहे, इथून आपल्याला ट्रेक करावं लागेल. दिसला है ऋषा? हाँ दिसला. हम जा रहे हैं दुधानी को, नहीं मराठी. आम्ही चाललो या दुधानी वॉटरफॉल. दुधानी हे कोणी सिंधी का सरनेम नाही आहे. आमच्या सोबत आहे एक्सपर्ट लखन दादा. ज्यांनी आमचा बिझी आहे. छोटा सा रास्ता है दोस्तों, देख रहे हैं आप लोग. यहाँ ना गाड़ी आती है ना घोड़ी आती है. यहाँ से गिर गए तो कंठ स्नान. रौद्र रूप आलेला आहे, बघू शकता तुम्ही धबधब्याला. खेकडा खेकडा कुठं? तुझ्या पायात कुठं? तुझ्या पायात हो, पकड 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 मग. त्याच्या इथे चावा होतो. सगळ्यात मोठा प्रश्न, महाराष्ट्राला पडलेला सर्वात मोठा प्रश्न. डॉगेश भाऊ पण सुद्धा या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. लगन दादा उडी नाही मारत आहे, पण नीचे नीचे जलसमाधी घेत आहे. जलसमाधी घेत आहे. अरे जॉगेश भाऊचे भांडण. लगन दादा जलसमाधी घेतली म्हणून. विचारत होता. तर मित्रांनो, हा होता दुधानी वॉटरफॉल, जिथं आता आम्ही वापस चाललो आमच्या गावाला. तर त्याआधी तुम्ही हे दृश्य बघू शकता मित्रांनो. इथं म्हणजे हे दृश्य या पुऱ्या व्हिडिओमधलं बेस्ट वाटलं मला. इथं तुम्ही एकदा येऊ शकता. इथे 1 नंबर फोटोशूट होतो, आणि इथं आम्ही फोटोसुद्धा काढले असते, पण आता टाईम नाही आहे, वेळ झाला. आम्ही आता परतीच्या मार्गावर निघालो आहोत. तर मित्रांनो, आता आता उद्या मी वापस अमरावतीला जाणार आहे. त्या 2-3 दिवसात खूप ठिकाणी फिरलो मी, शेगाव वगैरे, अजून रुद्राणी देवीचं सुद्धा दर्शन झालं. आणि आता फायनली उद्या आम्ही जाणार आहोत अमरावतीला. हे सगळ्या आठवणी नेहमीसाठी राहील. तर मित्रांनो, आता आम्ही आलो अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर. इथून आम्ही जाणार आहोत अमरावतीला. तुम्ही बघू शकता. अकोला रेल्वे स्टेशन, आणि ही आहे शकुंतला एक्सप्रेस. तर मित्रांनो, आताच आम्हाला कळलं आहे की इथे यांचा आयफोन चोरीला गेला आहे, म्हणून इथे एवढी गर्दी तुम्ही बघू शकता. तर त्यामुळेच हे लोक पाहत आहे. पण आयफोन भेटेल की नाही हे नंतर आपण विचार करू. पण हा जो व्ह्यू आहे तो सध्या आपण एन्जॉय करू. खूप
मस्त ब्युटिफुल व्ह्यू दिसत आहे आपला मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनच्या अगोदरचा, जे की आता आपण सध्याच मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत. आता थोड्याच वेळात आपण बडनेरा आणि त्यानंतर अमरावतीसुद्धा पोहोचून जाऊ. आणि वातावरण पाण्याचं आहे मित्रांनो, खूपच सुंदर असा व्ह्यू आम्हाला बघायला मिळत आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे पहा पुरी रेल्वे हे जे आहे ते खाली आहे मित्रांनो. आम्हाला अशी जी नरखेड लाईनवरची जे हे आहे अमरावतीवरून जे अकोला जाते ते खालीच राहते. तर भेटूया मित्रांनो परत एकदा असाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.